या एका छोट्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मेथड्स. खरं तर मेथड्सचा टॉपिक आपण ऑलरेडी कव्हर केलेला आहे वेगळ्या एका व्हिडिओमध्ये. त्याच्यामध्ये आपण इंडिपेंडेंटली मेथडविषयी बोललो होतो. क्लासमध्ये जी मेथड असते ती तीच असते, ती काही वेगळी मेथड अशी काही नसते. मेथड कॅनॉट एक्झिस्ट आउटसाइड द क्लास. त्यामुळे मेथड इज वन ऑफ द काय म्हणतात त्याला मेंबर्स ऑफ द क्लास. मेथड म्हणजे काय, तर शेवटी त्या क्लासमध्ये जो डेटा असतो तो किंवा इतर कुठला डेटा असेल त्याच्यावरती तुम्हाला जर काही ऑपरेशन करायचं असेल तर त्याला मेथड म्हणतात. तर जे अगदी टिपिकल बिझनेस ॲप्लिकेशन जर आपण म्हटलं आणि कस्टमर क्लास घेतला समजा आपण त्याच्यामध्ये, तर त्याच्यामध्ये तुमची सेव्ह मेथड असेल. म्हणजे तो जो कस्टमर क्लास आहे त्याच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत, नेम, ॲड्रेस, अशा ज्या काही प्रॉपर्टीज असतील त्या तुम्हाला डेटाबेसमध्ये समजा सेव्ह करायच्या, तर तुम्हाला त्या क्लासला सेव्ह नावाची मेथड घ्यायला आणि त्याला कुठलंही पॅरामीटर असणार नाही, कारण त्या क्लासच्या प्रॉपर्टीज ज्या आहेत त्याच डेटाबेसमध्ये स्टोअर करणं किंवा परसिस्ट करणं ही त्याची सेव्ह मेथड हे ते काम करणार. तसंच तुम्हाला गेट मेथड लिहिता येईल की ज्याच्यामध्ये तो डेटाबेसमधनं कस्टमरचा डेटा घेऊन येतो, किंवा डिलीट मेथड लिहिता येईल जिथे तो त्या कस्टमरचा त्या एका कस्टमरचा जो डेटा आहे तो डेटाबेसमध्ये डिलीट केला जातो. किंवा एखादी स्टॅटिक मेथड लिहिता येईल क्लासला. स्टॅटिक मेथड आपण नंतर बघू. त्याच्यामध्ये तुम्हाला समजा कस्टमरचं नाव हे युनिक असलं पाहिजे अशी जर रिक्वायरमेंट असेल, बिझनेस रिक्वायरमेंट, तर तुम्ही क्लासला एक्झिस्ट नावाची मेथड लिहू शकता आणि ती बुलियन रिटर्न करेल असं की, आणि त्याला नाव पास करायचं. जर नाव पास केलं त्या मेथडला तर ती मेथड डेटाबेसमध्ये चेक करेल की जे नाव पास केलेलं आहे त्या नावाचा कुठला कस्टमर ऑलरेडी डेटाबेसमध्ये आहे का. असेल तर ती मेथड ट्रू रिटर्न करेल आणि नसेल तर फॉल्स रिटर्न करेल. तर हे अगदी स्टँडर्ड बिझनेस ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट रिक्वायरमेंट्स असतात. त्यामुळे त्याच्यामध्ये तुम्ही अगदी रुटीनली या मेथड्स कायम लिहित असता. तर इथे एक एक्झाम्पल म्हणून क्लास सी डिक्लेअर केलेला आहे, पब्लिक क्लास सी. त्याची एक पब्लिक स्ट्रिंग प्रॉपर्टी आहे आणि त्याला एक मेथड आहे, मेथड वन. आता इथे एक्झाम्पल दिलंय म्हणून त्या मेथडला बॉडी दिलेली नाही, नुसतीच कर्ली ब्रेसेस ठेवले त्या कोड ब्लॉकच्या ठिकाणी. आणखीन ही व्हॉइड मेथड आहे. व्हॉइड मेथड म्हणजे काय, जी मेथड काहीही रिटर्न करत नाही तिला व्हॉइड म्हणतात. ज्या मेथडला तुम्ही व्हॉइड लिहिता त्या मेथडमध्ये तुम्ही कुठली व्हॅल्यू रिटर्न करू शकत नाही, आणि ज्या मेथडला तुम्ही रिटर्न डेटा टाईप देता त्याच्यामध्ये तुम्ही नुसतंच रिटर्न म्हणू शकत नाही. आणि खाली जी मेथड आहे पब्लिक स्ट्रिंग मेथड विथ रिटर्न, त्याच्यामध्ये ती तुम्हाला दिसेल की एक रिटर्न व्हॅल्यू रिटर्न केली. अर्थात रिटर्नच्या पुढे जे तुम्ही काय देता एक्सप्रेशन, जे काही एक्सप्रेशन तुम्ही द्याल, कॉन्स्टंट द्याल, जे काही द्याल, व्हेरिएबलचं नाव द्याल, त्याचा डेटा टाईप आणखीन तो पब्लिक स्ट्रिंग म्हणजे इथे जो स्ट्रिंग डेटा टाईप आहे तो आणि रिटर्न होणाऱ्या व्हॅल्यूचा डेटा टाईप हा सेम असणं आवश्यक असतं. ते जर नसेल तर कंपायलर एरर देतो. त्याच्या खाली आता अजून एक मेथड दिलेलं आहे, क्लास केलेलं आहे. अजून एक एक्झाम्पल क्लास आहे नुसताच, म्हणून ती नावं अशीच सीडी वगैरे, त्यांना काही प्रॅक्टिकल मिनिंग नाही आहे. तुम्ही जे रिअल लाईफमध्ये क्लासेस बनवताल त्यांना प्रॉपर नावं असतील. तिथं अजून एक क्लास बनवला आहे क्लास डी. त्याच्यामध्ये इथे काय केलेलं आहे, त्या मेथडला आता पॅरामीटर्स दिलेले आहेत. एक इंटिजर आहे, एक स्ट्रिंग आहे आणि एक डेसिमल आहे. आणि ही मेथड स्ट्रिंग रिटर्न पण करते. तर ती रिटर्न काय करते, पॅरामीटर 1 आणि पॅरामीटर 3 ची बेरीज करते, त्याला स्ट्रिंगमध्ये कन्व्हर्ट केलेलं आहे. आणखीन त्याच्या पुढे पॅरामीटर 2 मध्ये जे स्ट्रिंग आले ते त्याला कॉन्कॅटिनेट केलेले आणि ते कम्प्लीट स्ट्रिंग जे आहे ते रिटर्न केलेलं आहे. तर ती ही मेथड आहे, तिला रिटर्न पॅरामीटर आहे आणि तिला
पॅरामीटर्स पण आहेत. तर इथं खाली मी ती मेथड इन्व्होक कशी करतात. आता मेथड कॉल पण म्हणतात, मेथड इन्व्होक पण म्हणतात. कॉल हा ऍक्च्युली रिझर्व वर्ड आहे व्हिज्युअल बेसिक मध्ये. तर तुम्हाला मेथड कॉल करायची असेल तर कॉल असा शब्द वापरून नंतर मेथडचं नाव लिहावं लागतं. त्यामुळे मेथड कॉल पण म्हणतात आणि मेथड इन्व्होकेशन पण म्हणतात. सी शार्प मध्ये तसं काही नाही, असे डायरेक्ट तुम्ही डॉट क्लास नावाने डॉट करून मेथड कॉल करू शकता. इथं मेथड इन्व्होकेशन कसं केलंय तर वरती आपण जो आता क्लास बघितला क्लास सी, त्याचा मी इथे इन्स्टन्स तयार केलेला आहे सी क्लास नावाचा. तर क्लास सी क्लास इज इक्वल टू न्यू क्लास सी, आणि त्याची जी मेथड विथ रिटर्न होती या 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 क्लासमध्ये, ही जी मेथड आहे ही मी इथं वापरलेली म्हणजे इन्व्होक केलेली. आणि हे स्ट्रिंग व्हॅल्यू, ही जी व्हॅल्यू त्यात दिलेली आहे ती रिटर्न होईल या मेथडमधून. ती रिटर्न झालेली व्हॅल्यू मी ह्या रिटर्न व्हॅल्यू व्हेरिएबलला असाइन केलेली. म्हणजे ही तुम्ही या मेथडने रिटर्न केलेली व्हॅल्यू ही जर तुम्हाला परत कुठे प्रिंट करायची असेल, डेटाबेसमध्ये स्टोअर करायची असेल, युजरला दाखवायची असेल, कुठल्याही कारण किंवा दुसऱ्या कुठल्या मेथडला इन्व्होक करण्यासाठी पॅरामीटर म्हणून वापरायचे असेल, तुमची गरज काही असू शकते. ॲज पर बिझनेस रिक्वायरमेंट तुमची ह्या गरजा चेंज होतात. त्यानुसार तुम्ही ते ती व्हॅल्यूचं काय करायचं ते तुम्ही ठरवा. मी मागे अगोदर बोललो होतो त्याप्रमाणे जी मेथड व्हॅल्यू रिटर्न करते ती व्हॅल्यू स्टोअर करून एखाद्या व्हेरिएबलवर ठेवायची का नाही ठेवायची हा निर्णय सर्वस्वी आपला असतो. तुमच्यावर काहीच बंधन नाही. इफ यू आर नॉट इंटरेस्टेड इन दिस व्हॅल्यू, तुम्हाला या व्हॅल्यूचा पुढे उपयोग नसेल तर तुम्ही ती डिस्कार्ड करू शकता. म्हणजे तुम्ही फक्त ही मेथड कॉल करू शकता. आणखी इकडचे हा जे स्ट्रिंग हे जे लिहिलेलं आहे ते नाही लिहिलं, ही फक्त मेथड कॉल होते आणि त्यांनी रिटर्न केलेली व्हॅल्यू ही इग्नोर होते. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे त्याच क्लासमधली मेथड 1 कॉल केलेली आहे, ही व्हॉइड आहे. तर हे जसं केलेलं आहे तसंच तुम्ही इथे पण वरच्या संदर्भात पण करू शकता. आणि जर तसं केलं तुम्ही तर ती रिटर्न व्हॅल्यू इग्नोर होते. इथे व्हॉइड मेथड असल्यामुळे ती अशी कुठली व्हॅल्यू रिटर्न करणार नाहीये, ती रिटर्न करणार नाहीये व्हॅल्यू, त्यामुळे मी स्टोअर करायचा प्रश्न येत नाही. त्यामुळं ही व्हॉइड मेथड जी आहे ती इथे इन्व्होक केलेली आहे. तुमची टिपिकली दुसरा क्लास असतो तर इथे मी तसंच केलेलं आहे. या क्लासमधली मेथड मी या दुसऱ्या क्लासमध्ये इन्व्होक केलेली. तर तुम्ही जे कोडिंग करत असता त्याच्यामध्ये तुम्ही कस्टमर डॉट सेव्ह अशा प्रकारे ही मेथड इन्व्होक करू शकता. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे आहे याच क्लासमधली मी इथे मेथड इन्व्होक केलेली. आपण क्लास डी मध्येच आहोत, ही मेथड पण क्लास डी मध्येच आहे. आणखी इथे मी ही मेथड कॉल केलेली आहे किंवा इन्व्होक केलेली आहे आणि तिला पॅरामीटर्स पास केले. तर तुम्ही इथं पाहिलं तर मेथड विथ पॅरामीटर्स, पहिला पॅरामीटर इंटिजर आहे तो इथं 5 लिहिलेला आहे, तो इंटिजर आहे. इज द टोटल हा स्ट्रिंग पॅरामीटर आहे तो इथे याला पास होईल. आणखी 9.5 जी डेसिमल व्हॅल्यू याच्यामध्ये कॉपी होईल. आणखीन त्याच्यानंतर ही मेथड काय करणार आहे तर काय रिटर्न करणार ते पॅरामीटर 1 आणि पॅरामीटर 3 ची टोटल करणार, त्याच्यापासून एक स्ट्रिंग बनवणार, त्याला हे स्ट्रिंग कॉन्कॅटिनेट करणार, आणखी ते रिटर्न करणार. ते इथे मी ते जे रिटर्न करणार आहे, हे जे काही रिटर्न होईल ते रिटर्न या व्हेरिएबलमध्ये स्टोअर होईल. हे व्हेरिएबल वरचंच आहे, ते मी इथं रियूज केलेलं आहे. आता याची व्हॅल्यू डिस्कार्ड होऊन जाईल जुनी आणि त्या नवीन व्हॅल्यू मिळेल. ठीक आहे. आता ही एक मेथड आहे, त्याच्यामध्ये मी प्रॉपर्टी असाइनमेंटचं एक्झाम्पल दिलेलं. तर इथं मी काय केलंय की वरती जो हा क्लास होता हा क्लास सी, त्याची ही पब्लिक स्ट्रिंग प्रॉपर्टी होती प्रॉपर्टी 1. तर मी इथं काय केलंय की त्याचा एक इन्स्टन्स तयार केलाय. जसं इथे इन्स्टन्स तयार केला तसं इथे दुसरं इन्स्टन्स तयार केलेलं आहे. त्या क्लासची प्रॉपर्टी इथे प्रॉपर्टी असाइनमेंट म्हणजे ही जी स्ट्रिंग प्रॉपर्टी त्याला ही व्हॅल्यू असाइन केलेली आहे. तर अशा प्रकारे तुम्ही क्लासेसमध्ये मेथड लिहू शकता. आणखीन मेथड्स बेसिकली विथ पॅरामीटर किंवा विदाउट पॅरामीटर असू शकतात. त्यांना आणखीन त्यांना रिटर्न व्हॅल्यू असू शकते किंवा रिटर्न व्हॅल्यू नसू शकते. ज्यांना रिटर्न व्हॅल्यू नसते त्यांना व्हॉइड मेथड म्हणतात किंवा व्हॉइड
असं लिहावं लागतं, तुम्हाला एक्सप्लिसिटली कंपायलरला सांगायला लागतं की यू हॅव नो इंटेन्शन ऑफ रिटर्निंग एनी व्हॅल्यू फॉर दॅट मेथड, म्हणून ते व्हाईट असं एक्सप्लिसिटली सांगावं लागतं. ज्याला तुम्हाला काहीतरी व्हॅल्यू रिटर्न करायची आहे त्यावेळेला तुम्हाला वर्डच्या जागी तो डेटा टाईप तिथं लिहायला लागतं. आणखीन तुमचं रिटर्न स्टेटमेंट जे आहे त्या रिटर्न स्टेटमेंटचा डेटा टाईप आणखीन तुम्ही पब्लिक स्ट्रिंग, पब्लिक इंट असं जो काही डेटा टाईप लिहिलेला आहे तो, आणि रिटर्नच्या नंतर लिहिलेलं जे एक्सप्रेशन आहे तो, म्हणजे ते एक्सप्रेशन त्याचा डेटा टाईप हा मॅच व्हावाच लागतो. नाही झाला तर कंपाइलर एरर आहे. तसं फारसं काही कॉम्प्लिकेटेड याच्यामध्ये मेथडमध्ये काही नाही आहे. तुमचं बिझनेस लॉजिक जे असतं क्लासमधल्या ते टिपिकली तुम्ही मेथडमध्ये लिहू शकता. ओके.